18 कोटींची बिलं प्रलंबित असल्यामुळे जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनकडून 6 मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखेर उद्यापासून अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता धरणामध्ये पाणी असूनही पाण्यासाठी वंचित राहावं लागेल का असा प्रश्न उपस्थित होतो। आणि असूनही उद्यापासून अमरावतीकर पाणी पुरवठ्यापासून वंचित राहणार का अशी शंका उपस्थित होते। कारण जिल्हा कंत्राटदार असोसिएशन जे आहेत जीवन प्राधिकरण विभागातले त्यांनी इशारा दिलेला आहे की आमचे 18 कोटी रुपये जे देयक आहे ते तातडीने मंजूर करावे, अन्यथा आम्ही उद्यापासून अमरावती शहराचा पाणी पुरवठा बंद करणार असा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत कंत्राटदार असोसिएशनचे सदस्य आहे। काय इशारा दिलेला आहे तुम्ही आणि अमरावतीकरांना पाणी पुरवठा जर नाही झालं तर त्यांना वेटीस धरणं झालं नाही का? नाही सर, आम्ही गेल्या दिवाळीपासून कंटिन्यू आंदोलन करीत आहे। 1 वर्षापासून आमचे देयके प्रलंबित आहे। त्यांनी वारंवार आम्हाला आश्वासने दिली, तुम्हाला 8 दिवसात देतो, 10 दिवसात देतो, असे आश्वासनं देऊ आतापर्यंत आम्ही थांबलेलो आहे। मागील एप्रिल महिन्यात 15 तारीख ही अंतिम तारीख आम्ही दिलेली होती त्यांना, पण उन्हाळ्याचे दिवस असताना त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही थांबून जा, एक 15 दिवसात तुमचे पैसे आम्ही आणून देतो, परंतु कुठलेही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही। उद्यापासून आम्ही आमचे जे कर्मचारी ज्यांना 2-2, 3-3 महिन्यापासून पगार झालेला नाही ते कर्मचाऱ्यांना आम्ही परत बोलावणार, आमचे कर्मचारी काम करणार नाही। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती।